नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज सुद्धा माझ्याचा व्लॉग घेऊन आलेली आहे आणि हा व्हिडिओ आहे ना, इकडे सगळे गोळा झालेलो आहोत आम्ही आणि इकडे ना थोडंसं तांदूळ वगैरे वेचणे साफ करणे चालू आहे. समोरच एक कार्यक्रम आहे आणि ते अदूच्याच रिलेटेड कार्यक्रम आहे. तर त्याच्यासाठीच इकडे स्वयंपाकाची म्हणजे स्वयंपाकासाठी लागणारे जे तांदूळ होते ते सगळे मिळून आम्ही इकडे साफ करत होतो. डान्स 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 मन डान्स 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 नाच 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 डांस करते हैं. दही कढी बनवत आहे. गुंडू गुंडू वाव, हे बघ की तुम्ही बोर खाताय. वाव, हे बघ. वाव, मुझे दे दो ना. ये लो. मुझे दे दो ना. तू पडून जाते दात. छान आहे ना ग. कुठे आंबट आहे? वाव, खूप दिवसांनी. मला काय समजतच नाही. काय काय म्हणत आहे बेटा तू? ते तुला टुशुम टुशुम करत आहे का? नाही आता नाही, मग गाणी वे काहीतरी म्हटली. बाबाजी पण होते, बाबाजींना पण नाही समजलं, मला पण नाही समजलं, आईला पण नाही समजलं. म्हणून म्हणते थोडस एखादी हप्ता यवतमाळला येऊन राहिलं तर समजते भाषा. तुम्ही येत नाही हो ना बेटा, म्हणून याच यवतमाळ. यवतमाळला आलं तर एक हप्ता राहिलं तर समजते मग भाषा. नाहीतर नाही समजत. लवकर लवकर बोलते ग, म्हणून समजत नाही. फास्टच बोलते बाई, फास्टच बोल. ये इकडे, ये इकडे, ये माझ्याकडे ये. ये ना का चालले बोला. तर मंडळी, मी माहेरी आली आराम करायला आणि ही माझ्या मेहुनीची वाईफ आहे आणि ही माझ्या भावाची बायको. मलाच भाजी बनवायला सांगत आहे. हे माझ्यासोबत अनफेअर घडत आहे, पण मला नेक्स्ट टाइम पुन्हा परत यायचं आहे इथे. तर हो द्या. तर काय बनवणार आहे आज? सिंपल मेनू आहे. बेसन भात पोळी, गरम गरम बेसन, गरम गरम भात आणि गरम गरम पोळी. तर चला, आधी आम्ही स्वयंपाक करतो मग भेटतो. आणि हो, पोळ्या चुलीवर करणार आहेत, गॅसवर नाही. नेहमीप्रमाणे तुम्हाला चूल दाखवते मी आमची. हे बघा, इकडे चूल आहे आणि तिकडे बाबाजींनी माझ्या मकई घेतल्या आहे. मस्त खेड्यावरचे मकई आहेत आणि इथे निवे आहे. निव्यावरची मकई जे खाण्याची मजा आहे ना, ती वेगळीच आहे. आणि ही आमची प्रिन्सेस. अगं बाई, स्माईल दिलाले, छान स्माईल दिलाले. आता हिचे पण खाऊ बनवायच्या. हिच्यासाठी सकाळीच मी सॅरेलक बनवलेलं. हिची तब्येत बरी नाही, काहीच खात नाही आहे. सकाळी सॅरेलक बनवलेलं थोडंसं, मग चारून दिलं, मग खाल्ली. हो ना बेटू? राहायचं काय? वाव, वहिनीचा माहेरचा नकाशा आहे मंडळी. वहिनीचा माहेरचा नकाशा. बहिणीचा गाव एक्झॅक्टली त्या नकाशा म्हणजे आहे नवेगाव. हे सासर वे का? नाही, सासर एवढं गरम नाही. कणिक नरम झाली असेल, काही हरकत नाही, पोटातच जायचं आहे. हो की नाही मंडळी? तुम्ही कॉमेंट करा. चुलीवरचे पोळ्या खूप छान लागतात, पोळ्या असो किंवा भाजी काहीही. आणि इकडे करणारे आमचे हे दोन मंडळी.
मी आता यात मी इंटरफेअर करत नाही आहे, कारण की यांनी मला भाजी करायला सांगितले, त्याच्यामुळे माझ्याकडे भाजीचा टेंडर आहे. आता मी जाणार आहे माझ्या भाजीबाईला. सॅरेलॅक बनवली आहे तिच्यासाठी बढियापैकी सॅरेलॅक बनवला. आता मी तिला सॅरेलॅक चारल्यानंतर मग भाजी बनवते. चला तर आता आपण आपल्या कामाला लागूयात. किती गोड पाहते. अगं बाई हशा आहे. फ्लॅश पाहून ती हसत आहे. तर मंडळी आमची आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि ही बघा आम्हाला वाढायला चाललेली आहे हमारी स्वीटू बाळ. अगं बाई वहिनी बघ किती छान. कुठे गेली हिची मम्मी. हाय मंडळी आता आमची जेवणाची वेळ झालेली आहे. कृपया थोडस वेट करावे. आम्ही जेवण करून परत भेटतो तुम्हाला. हा माझा लहान भाऊ आणि हा माझा मोठ्या भावाचा पार्सल. हे पार्सल मेरा मोठा भैया का पार्सल है. तर मंडळी हा जो क्लिप आहे ना तो सायंकाळचा आहे. तर सगळे मिळून गेलेलो आम्ही झेडपी शाळेत आहे ना, म्हणजे माझ्या जो खेड्यावर झेडपी स्कूल आहे ना तिथे 26 जानेवारी निमित्त प्रोग्राम होतं नाईटला. तर हा 26 जानेवारीचा व्लॉग आहे. तर नाईटला प्रोग्राम होतं तर आम्ही तिथे गेलेलो बघायला. खूप उशिरा गेलेलो, पण माझी वहिनी आणि मी दोघे गेलो सोबत, अद्दू आणि माझ्या प्रिल्लूला घेऊन सोबत. तर तिथे आहे ना मुली इतके छान सुंदर डान्स करत होते ना. ते डान्स बघून अक्षरशः तो दिवस आठवला जेव्हा मी या सेम स्टेजवर आणि मी या वयात मी डान्स केलेला होता. खरंच तो परिसर, ती जागा, ते सगळं पाहून मला खूप इमोशनल फील झालं तिथे. आणि बाजूला बसून होती मी जिला दाखवली ना ती माझी ताई आहे, म्हणजे माझ्या मोठी आईची मुलगी आहे. माझी सखी मोठी आई आहे तिची मुलगी आहे. तीसुद्धा आलेली, ती तिथेच मिळाली. मग आम्ही तिच्याजवळच जाऊन बसलेलो. तर तेच इकडे क्लिप वगैरे घेतली होती. आणि एक तर म्हणजे असे सगळे गाणे वगैरे बघून आहे ना खरंच ते पूर्ण दिवस आठवले मला. आणि असं वाटत होतं की मी जाऊन तिथे डान्स करावं आणि ते सगळे दिवस तिथे परत यावे, पुन्हा परत यावे, मी पुन्हा तिथं जावे, पुन्हा ते ड्रेसअप करावं, पुन्हा ते डान्स करावं, असं सगळं फील होत होतं आणि असं वाटत होतं. आणि सगळ्या मुलींनी खरंच खूप सुंदर डान्स केलं, कारण की त्यांची वयही कमी आहे. झेडपीमधले मुली तुम्ही बघू शकता. आणि हो गाणे वगैरे तर मी तुम्हाला तिथे कोणत्या गाण्यावर काय डान्स करत आहे ते दाखवू नाही शकत, कारण की तुम्हाला माहीतच आहे गाण्यामुळे आहे ना कॉपीराईट इश्यू येतात त्याच्यामुळे. पण तिथले लोक, तिथली गर्दी तुम्हाला सगळं दाखवत होते. मी जास्तही काही शूट केलेलं नाही इकडे तिकडे, पण तुम्हाला गर्दी दिसतच असेल. जेवढी समोर गर्दी आहे ना तेवढीच मागेही गर्दी होती. खूप चांगला परिसर भरला होता. जो शाळेचा पटांगण होता, मैदान होता, तो सगळा भरलेला. आता तिथले शिक्षकही चेंज झाले आणि 1-2 वर्गही चेंज झाले, पण खरं सांगायचं म्हटलं तर खूप सुंदर वाटत होतं तिथे गेल्यानंतर. आणि इकडे बघा हा माझा ताईचा मुलगा आहे, त्याला मी शूट करत होती. तर असं सगळं झालं होतं. मस्त एन्जॉय केलो आम्ही गेलेले. आणि परत दिवस ते तिथे गेल्यानंतर आधीचे दिवस आठवलेले, तर खूप चांगलं वाटत होतं. तर असाच होता आजचा हा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला तुम्ही कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि तुम्हालाही हे बघून तुम्हालाही आधीचे दिवस आठवले असतील तर तेही मला कॉमेंट करा आठवले की नाही. आणि इकडे हे मुली बघा आपले तिरंगाचा जो रंग आहे तशी वेशभूषा घेऊन किती छान डान्स करत होते. मुलींनी छान प्रयत्न केला डान्स करण्याचा, कारण की लहान आहे, प्रॅक्टिससुद्धा महत्त्वाची असते. ती प्रॅक्टिस, अभ्यास ते सगळं करत त्यांनी खूप छान, म्हणजे किती छान ते एन्जॉय केले. आणि असे अधेमध्ये कार्यक्रम घेतले की मुलांनाही छान वाटतं, त्यांनीही एन्जॉय करतात. तर असं सगळं होतं. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच. आणि हो, गुड मॉर्निंग खाऊन व्हिडिओच्या शेवटी, कारण की व्हिडिओचा शेवट करायचा राहिला तर दुसऱ्या दिवशी मी हा क्लिप घेते आहे. आणि वा, हे बघा भुट्टा बाबांनी आहे ना माझ्या
चुलीवर जे चुलीवरचे निवे असतात ना त्यावर मक्का भाजलेला हा, तर अर्धा त्यांनी खाल्ला आणि अर्धा मला दिलेला. हे बघा खूप दिवसांनी खात आहे ते पण चुलीवर निव्यांवर भाजलेला जो हा मक्का आहे ना, खरंच खूप टेस्टी लागतं, तो पण खेड्यातला. तर बहुत बढिया आहे गावठी मक्का. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देव ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर पुढचा व्हिडिओसुद्धा आता इथूनच स्टार्टिंग होईल बहुतेक. तर चला आजचा दिवस कसा जातो बघूया माझा माहेरचा. बाय बाय. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. बाय बाय.